की वरळीची दंगल झाली आणि पॅन्थरने शिवसेनेला अंगावर घेतलं. हो. आणि मुंबईमध्ये ती साधारणतः एक 2-3 महिने ही दंगल सतत हे राहिली. याच्यामध्ये राजा ढालेला मारहाण झाली, राजा ढाले गंभीर जखमी झाले आणि एक प्रकारचे दलितावर खूप मोठं रिप्रेशन सुरू झालं. संघटना, सरकारी पातळीवर संघटना तोडण्याचं काम सुरू झालं. त्याच्यामध्ये एक मुद्दा त्या काळात मुंबईमधली एक निवडणूक होती की कोणाला पाठिंबा द्यायचा. त्या काळात डांगेची मुलगी होती रोजा देशपांडे म्हणून आणि काँग्रेसचे रामराव आदिक, अशा दोघा जणांमध्ये ती लढत होती आणि कोणाला पाठिंबा द्यायचा याच्यावरनं पण एक वाद सुरू झाला. आणि मग नंतर एक आयडिओलॉजिकल स्टँड असा घेतला की नामदेव ढसाळ हा डाव्यांकडे जातो आहे आणि हा काही आंबेडकरवादाच्या विरोधी गोष्ट आहे, अशी एक दोघा जणांनी ती भूमिका घेतली. आणि ते सांगितलं गेलं की वैचारिक वादावरनं हे तुटलं गेलं. परंतु खरं तर हे गोष्ट मला खरंच प्रामाणिकपणे वाटत नाही. कारण का आंबेडकर वादाची जी व्याख्या आहे ना, तर गायकवाड आणि कांबळेंच्या वादामध्ये आंबेडकरवाद म्हणजे संविधानवाद आहे आणि ढाले आणि ढसाळांच्या वादामध्ये आंबेडकरवाद म्हणजे बौद्धवाद आहे. तर असा एकाच वेळी हा वाद सतत बदलत जातो. मला असं वाटतंय की त्या त्या काळामध्ये पॅन्थर तुटण्याला आयडिओलॉजिकल असं जरी ते झालर लावत असले तरी हे त्या काळातले 25-26 वर्षाचे तरुण होते. एक राजकीय मॅच्युरिटी, राजकीय समज आणि खास करून नामदेव ढसाळनंच त्या सगळ्या काळात एक मुलाखत दिलेली आहे की पॅन्थरवर महाराष्ट्रभरामध्ये हजारो केसेस दाखल झालेल्या होत्या आणि म्हणून सरकारनं ह्या संघटनेला अगदी ब्रुटली ही संघटना कशी तुटेल याच्याबद्दलची भूमिका घेतली आणि ती संघटना तोडून टाकण्याचं काम केलं. त्या दोघा जणांचे व्यक्तिगत स्वभाव त्याच्यामध्ये होते का, तर तो होतेच, नक्कीच होते. आयडिओलॉजिकलचे काही मतभेद अगोदरपासून होते का, तर ते चळवळीमध्ये कंटिन्युएशन, मी म्हणालो जसं की गायकवाड आणि कांबळेवादाचं हे कंटिन्युएशन पण होतं. आणि तिसऱ्या बाजूला ह्या दोघां जणांचा स्वभाव, नामदेवचा स्वभाव असेल किंवा राजा ढालेंचा खूप असा एक स्वभाव असेल, तर ह्या स्वभावांचा पण परिणाम होता. पण केवळ स्वभावानंच तुटलेल्या ह्या चळवळी नव्हत्या, व्यक्तिवादानंच तुटलेल्या चळवळी नव्हत्या. त्या काळच्या स्टेटनं खूप मोठं रिप्रेशन या चळवळीवर निर्माण केलं आणि त्याच्यामधून पॅन्थर तुटली.